नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ खरंच थँक यू सो मच. अहो हिच्याकडेच बघा ना, ही रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात लपून बसलेली होती आणि ही आपल्याला सापडली. ही किती निरागस बाळ आहे ना. आणि हिच्या बाबतीत काय काय घडून गेलं असेल आपल्याला काहीच माहीत नाही. कोणत्या कोणत्या गोष्टींना तिने सामना केला असेल खरंच आपल्याला काहीच माहीत नाही. पण मधुभाऊ तुम्हीच सांगा ना, या वयात मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांना सुरक्षेचा हक्क मिळणं ही त्यांची जबाबदारी किंवा यांचा हक्क नाही आहे का? मधुभाऊ म्हणतात आहे ना. मग सायली म्हणते, मग आजपासून ही जबाबदारी माझी, ही जबाबदारी आता मी उचललेली आहे. यापुढे प्रत्येक मुलाच्या सुरक्षेची जबाबदारी ही माझी असेल. यासाठी कोणीतरी लढायला हो आणि यापुढे ही लढाई ही मी लढेन. आता मधुभाऊंच्या सायलीवरचा विश्वास अजून वाढलेला असतो. अगदी अभिमानानेच मधुभाऊ सायलीकडे पाहतात. तर अर्जुनलाही सायलीचा खूप अभिमान वाटत असतो. अर्जुन सायलीच कौतुक करत तिच अभिनंदन करतो. आता सर्वच जण टाळ्या वाजवतात, सायलीच अभिनंदन करतात. तर चैतन्य म्हणतो, काँग्रॅच्युलेशन सायली वहिनी. सॉरी सायली मॅडम. तर आता सायली म्हणते, पुरे हा हे सगळं काही मॅडम वगैरे. जरी मी या आश्रमाची मालकी असली तरी तुम्हा सगळ्यांसाठी मी सायलीच आहे. तर आता सोम्या सायलीला म्हणतो, अगं ही तर गंमत होती. म्हणजे तू जरी या आश्रमाची मालकीण असलीस तरी तू आमच्यासाठी आमची सायली ताईच आहेस. तर सायली म्हणते, हो अगदी मी म्हणाले तसं मालकीण वगैरे हे सगळं काही फक्त कागदपत्रापुरत असं म्हणत सायली मधुभाऊंचे आणि आश्रमातील काकांचे आशीर्वाद घेते. सर्वजण सायलीला भरभरून आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, चला सायली मॅडम आता तुम्ही तुमच्या सिंहासनावर बसा. श्वेता चल. तर आता सायली म्हणते, कुसुमताई काय करतेस तू? कुसुमताई म्हणतात, आता तुमचं औक्षण करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, मग आम्हाला या संधीचं सोनं नको का करायला? तुम्ही बसा ब्र. असं म्हणत आता सायलीला बसायला सांगतात. सायली म्हणते, बरीच तयारी झालेली दिसतेय. तर कुसुमताई म्हणतात, मग आम्ही सगळी तयारी अगदी व्यवस्थित करून ठेवली आहे. तर आता श्वेता औक्षणाचा ताड घेऊन येते. सायलीचा औक्षण करायला घेते. तिला हळदी कुंकू लावत श्वेता सायलीचा कौतुक करत म्हणते, अभिनंदन सायलीताई. तुला माहिती आहे का, इतक्या कमी दिवसात मला कळले की हा आश्रम सांभाळण्यासाठी तू अगदी योग्य व्यक्ती आहेस. तुझ्यासारखी कुठलीच व्यक्ती नसेल की अगदी निस्वार्थीपणे हे आश्रम सांभाळू शकेल. खरं सांगू का, तू जरी आश्रमात राहत नसलीस ना तरी आश्रमातील कोणाचंही तुझ्याशिवाय पानही हलतं नाही. असं म्हणत आता श्वेता सायलीचा औक्षण करते. तर त्यानंतर आता सोम्या आवाज देत म्हणतो, सायली ताई आम्ही तुला. तर त्यावेळी मानसी म्हणते, चूप ना, अरे यांना देऊ देत. असं म्हणत मानसी तो बुके आता ज्या दोन मुली नवीन आलेल्या असतात त्यांच्या हातात देते आणि म्हणते, तुम्ही जाऊन द्या. आता त्या दोन्ही मुली पुढे येतात आणि सायली ताईच्या हातात पुष्पगुच्छ देत सायलीच अभिनंदन करत म्हणतात, सायली ताई अभिनंदन. या सगळ्यामुळे सायलीसुद्धा खूप खुश असते. आता सायली त्यांना म्हणते, तुम्ही दोघे किती गोड आहात. नाव काय तुमचं? तर त्यातील एक मुलगी आपलं नाव सांगत म्हणते, माझं नाव सोनल. मंदिरातील गुरुजींनीच माझं नाव ठेवलं होतं. तर सायली म्हणते, खरंच खूप छान नाव आहे. आणि तुझं नाव काय? तर त्यावेळी दुसरी मुलगी म्हणते, मला माहीत नाही. सिन्नरमधली लोक मला वेगवेगळ्या नावाने हाक मारायची, पण मला माझं नावच माहीत नाही. तर त्यावेळी सायली म्हणते, काही हरकत नाही, आपण तुझं नाव ठेवूयात. तर आता सायली त्या नवीन मुलीचं नाव दिव्या असं ठेवते. तर आता अर्जुन म्हणतो, सायली मॅडमने ठेवलं ना, म्हणजे फायनल. असं म्हणत सर्वजण टाळ्या वाजवतात. आणि आजपासून सोनल सोबत आलेली मुलगी म्हणजे दिव्या असते. आता दिव्या खूप खुश होते आणि पुढे येत सायलीच्या गालावर एक प्रेमानेच पप्पी देते. सायली तिच्या गालावरून हात फिरवते. प्रत्येक मुलांना सायली अगदी जीव ओवाळून टाकत असते.
अगदी प्रेमानेच त्यांना काय हवं नको ते सगळं काही पाहत असते. आणि आता आलेली आश्रमात ती छोटी निरागस मुलगी सायली तिच्याकडे पाहते, तर ती मुलगी सायलीच्या हातात असणाऱ्या फुलांकडे पाहत असते. सायली तिला विचारते की तुला हवी आहेत का, तर ती लगेच होकार देते. आता सायलीच्या हातात असणारा बुके सायली त्या मुलीकडे देते. त्यावेळी ती खूप छोटीशी अशी स्माईल करते आणि ते पाहून अर्जुन आणि सायली खूप खुश होतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाटकी प्रिया तिची काही नाटक संपत नसतात, तर सिस्टर प्रियाला विचारतात की काय खावंसं वाटते तुला, तर प्रिया म्हणते काय दिवस आले आहे ना माझे, म्हणजे हॉस्पिटलमधल्या सिस्टर आता माझे डोहाळे पुरवणार आहे. माझे सासरचे लोक माझा नवरा यांनी तर माझ्याकडे दुर्लक्षच केलाय. तुला माहिती आहे का या सगळ्यात ह्या मी अडकून राहिली आहे, कारण त्यांनी माझ्यावर खोटे केस केली आहे. मला खोट्या केसमध्ये अडकवलंय आणि हे दिवस आले आहे. माझ्यावर आणि माझ्या बाळावर खरंच मला खूप वाईट वाटते. या सगळ्याच मला तर खूप भीती वाटते की माझं हे बिचार बाळसुद्धा जन्माला आल्यानंतर जेलमध्ये सडेल. असं म्हणत प्रिया रडण्याचं नाटक करत आता त्या सिस्टरला आपल्या बाजूने वळवण्याचा आणि आपण किती साधे भोळे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. शेवटी एक स्त्री आणि तिला शेवटी प्रियाची दया येतेच, तर त्या म्हणू लागतात, हे बघा शेवटी मी एक स्त्री आहे आणि नर्सही आहे, त्यामुळे मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तुम्हाला जे काही हवं ते मला सांगा, जे काही हवं ते मी तुम्हाला आणून देईन. आता काही प्रिया संधी सोडेल का? प्रिया लगेच म्हणते, चॉकलेट मिल्कशेक, म्हणजे माझ्या बाळाला प्यावसा वाटतोय, आणि व्हेज पिझ्झा. तर सिस्टर म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, मी बघते. असं म्हणत सिस्टर तिथून निघून जातात. आता मात्र नागराजच हसू काही आवरत नाही. नागराज मोठमोठ्याने हसू लागतो, कारण प्रियाची ही नाटक पाहून नागराजला इतकं हसायला येतं की प्रिया नागराजला विचारते, आता हसायला काय झालं? तर नागराज म्हणतो, हसायला काय झालं, चॉकलेट मिल्कशेक आणि काय म्हणालीस, हा व्हेज पिझ्झा कशी आई अशील? प्रिया, तू स्वतःच्या प्रेग्नन्सीचा उपयोगसुद्धा तू स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतेस. व्हेरी बॅड. पण तू मगाशी जे काही डॉक्टरांना सांगत होतीस ना, मला हे होत्य, मला ते होत्य, पण प्रिया मला चांगलंच माहीत आहे की तुला काहीही होत नसणार. तू अगदी व्यवस्थित असणार. आणि तसंही बाळ आहे ना, ते बापावर गेलं असेल, तुझ्यावर अजिबात नाही. अगं ते बाळ अगदी बापासारखं साधं आहे आणि तू मात्र त्याच्या नावाखाली स्वतःचेच लाड पुरवून घेतेस. तर प्रिया नागराजला म्हणते, आता मी स्वतःचे लाड इथे पुरवणार नाही, तर मग माझे लाड पुरवायला कोण येणार आहे इथे? आता मात्र नागराजला काय बोलावं काहीच कळत नाही. तर प्रिया नागराजला म्हणते, तुम्ही फार विचार करू नका. तो सचिन तुम्हाला कॉल करणार आहे. तो कॉल करतोय की नाही याच्याकडे लक्ष द्या. आता मात्र नागराजने प्रियासमोर हात जोडलेले असतात. नागराज प्रियाला म्हणतो, खरंच धन ये आहेस तू, तुझ्यापुढे बोलणं म्हणजे चुकीचंच आहे. स्वतःच्या बाळाला सुद्धा वेटीस धरतेस तू. आता मात्र प्रियाला या सगळ्याचा काहीच फरक पडत नसतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळत सायलीने तर इथे श्वेतावर पूर्ण विश्वास ठेवलेला असतो आणि तोच विश्वास मिळवण्यासाठी श्वेता आता सायलीला म्हणते, सायली ताई, आता या छोटीची सुद्धा तू अजिबात काळजी करू नकोस. हा आजपासून म्हणजे आत्तापासून ही माझ्याकडे असेल, ही माझी जबाबदारी असेल. खरं तर सायली ताई, आज तू दुसरा कुठलाही विचार करू नकोस. आज तू फक्त तुझा खास दिवस एन्जॉय कर. आता सायली सोनल आणि दिव्याला म्हणते, सोनल, दिव्या, तुम्ही सुद्धा आजपासून या वात्सल्य आश्रमाचाच भाग आहात आणि मी तुमची ताई आहे. तर मधुभाऊ आता सायलीला म्हणतात, हे बघ सायली, तू फक्त आता त्यांची ताई नाही आहेस, तर तू या आश्रमाची सर्व आहेस. यापुढे या आश्रमाची सर्वस्व जबाबदारी, संपूर्ण जबाबदारी अगदी मी मनापासून तुझ्याकडे सोपवली आहे आणि मला खात्री आहे की तू ती उत्तमरित्या पार पाडशील. आता
तू या सगळ्यांची नावनोंदणी पोलीस स्टेशनला केलीच आहेस, त्यांची नाव रजिस्टर केली आहेस आणि यापुढे सुद्धा या आश्रमाचा कारभार तू यशस्वीरित्या सांभाळशील हा माझा विश्वास आहे आणि माझे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहेत. तर श्वेता आता सायलीला म्हणते, सायली ताई मी तुझ्यासाठी शिरा बनवलाय, थोडासा खाऊन जा असं म्हणत श्वेता शिरा आणायला जाते. तर इकडे कुसुमताई सायलीला म्हणतात, आज सायली ताईला गोडाचा घास हा तिच्या नव्याने भरवल्या लावा हो की नाही. अर्जुन सर चालेल ना तुम्हाला. तर अर्जुन कुसुमताईंना म्हणतो चालेल म्हणजे चालेल, नाही धावेल. तर आता सर्वजण हसू लागतात. आता श्वेता शिरा घेऊन येताच सायलीला अर्जुन अगदी प्रेमानेच गोडाचा घास भरवतो आणि तो शिरा सायलीला खूप आवडलेला असतो. सायली म्हणते, वाव खरंच खूप छान झालाय. अर्जुन म्हणतो, आवडला मग अजून एक घास असं म्हणत अर्जुन अजून एक घास सायलीला भरवतो. तर त्यानंतर सायली ती प्लेट हातात घेते आणि त्या छोट्याशा मुलीला कुणाहूनच विचारते, तुला हवाय का. तर ती मान ढोलावत उकार देते. आता सायली प्रेमाचा घास तिलाही भरवते आणि अगदी प्रेमानेच आपल्या कुटुंबाकडे, आपल्या आश्रमातील प्रत्येक व्यक्तीकडे पाहते, कारण या सगळ्यांचा आधार हा सायलीसाठी खूप महत्वाचा असतो. सायलीने सगळ्यांना प्रेमाने आपलंच केलेलं असतं आणि म्हणूनच आज आश्रमातील प्रत्येकाने सायलीवर विश्वास ठेवलेला असतो, तिच्यावर असणारा विश्वास, आणि म्हणूनच आज सायली आश्रमाची चीप झालेली असते. परंतु या सगळ्याचा मात्र प्रिया गैरफायदा घेणार हे मात्र सायलीला माहीतही नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई स्मितला भरवत असतात आणि त्यावेळी अस्मिताचा व्हिडिओ कॉल सुरू असतो. आता अस्मिताला दाखवत कल्पनाताई लाडी गोडे लावत अगदी स्मितला खास भरवत असतात. तर आता अस्मिता म्हणू लागते, स्मित अरे इकडे बघ ना तुझी मम्मा. तर आता स्मित आपल्या मम्माकडे पाहत असतो आणि कल्पनाई त्याला भरवत असतात. तर आता अस्मिता म्हणते, मम्मा अग आता छोटे घास भरवना. आता कुठे स्मित असं खायला सुरुवात करतोय, मग असे मोठे मोठे घास नकोना भरू. कल्पनात ताई म्हणतात, होग बाई. तर आता अस्मिता कल्पना ताई म्हणते, मम्मा अग तू व्यवस्थित बारीक केलंस ना मिक्सरला लावून, नाहीतर मग तो उलटी करेल. तर कल्पनात ताई म्हणतात, हो ग अस्मिता, अगं ही गोष्ट विसरली आहेस का, तुम्ही तुझी मम्मा आहे आणि हो तुला आणि तुझ्या 2 भावांना मीच लहानस मोठं केलंय. तर अस्मिता म्हणते, हो मम्मा हे सगळं काही माहीत आहे, परंतु स्मितची काळजी करता करता या सगळ्यामध्ये तू थकून जात असशील आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटते आणि या सगळ्या विचाराने इथे लक्षही लागत नाहीये. कल्पनाई म्हणतात, अस्मिता अगं तू हा विचार करू नकोस, तू फक्त तुझ्या ऑफिसच्या कामाकडे लक्ष दे. तर अस्मिता म्हणते, तेच तर जमत नाहीये ना मम्मा, सतत स्मितचा विचार येत असतो. म्हणजे बघ ना तू आम्हा 3ही भावंडांना लहानाचं मोठं केलं, त्याला खूप वर्ष होऊन गेलीत, परंतु आता स्मितला सांभाळणं, त्याची जबाबदारी स्वीकारण, या सगळ्यात तुझी दगदग होत असेल ना ग. तर कल्पनाताई अस्मिताला उत्तर देत म्हणतात, नातवाला सांभाळताना आजीची दगदग होत नाही, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे बरं. असं म्हणत कल्पनाताई स्मितला भरवत असतात. आता स्मित सारखा वळवळत असतो. तर अस्मिता म्हणते, मम्मा अग तू त्याला नीट पकड ना. अग कसं पकडतेस कल्पना. ताई म्हणतात, अस्मिता हे तू आता मला शिकवू नकोस. तर त्यानंतर विमलताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता ताई अगो खाताना एवढी तर वळवळ हालचाल तो करणारच ना. तर अस्मिता म्हणते, हो पण डॉक्टर म्हणालेत की मुलाला नीट पकडायचे, कारण त्याचे अवयव अजून खूप नाजूक असतात. कल्पना ताई म्हणतात, हो का. तू आता अस्मिता तिथे ऑफिसच काम कर, उंटावरून उगाच शेळ्या हाकवू नकोस. मी तुझ्या लेकाला अगदी नीट सांभाळते, त्यामुळे उगाच काळजी करू नकोस. विमल ठेवतो फोन ब्र. असं म्हणत कल्पनाताई फोन कट करायला सांगतात. इथे मात्र अस्मिताचा जीव काही लागत नसतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं सायली आश्रमात आलेल्या त्या छोट्या मुलीला जेवण भरवायला घेते आणि म्हणते, चला चला खूप छान वरण भात आणला आहे आणि त्यावर साजूक
तूपही टाकला आहे आवडत ना, तर लगेच ती होकार देते सायली. तिला म्हणते भूक लागली असेल ना, तर ती म्हणते की हो तर सायली आता तिला भरवायला घेणत्या अगोदर ती स्वतःच्या हाताने खायला सुरुवात करते. सायली म्हणते थांबा बाळा, मी तुला भरवते, चालेल ना तुला? तर ती हो म्हणते. आता सायली प्रेमानेच एक एक घास तिला भरवत असते आणि म्हणते चला, या छोट्या मुलीला भूक लागली, मी तिला भरवते, पण या छोट्या मुलीच नावच माहीत नाहीये, मग मी तिला हाक तरी कशी मारणार? हा तिला जर मला हाक मारायची असेल तर. आणि नाटक करत म्हणते थँक यू सो मच, तुम्ही तर माझ्या अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे आहात, तीच माझी एवढी काळजी करू शकते की नाही? तर सिस्टर प्रियावर विश्वास ठेवत म्हणतात अहो त्यात काय ही तर माझी ड्युटी आहे, असं म्हणत आता सिस्टर तिथून निघून जातात. आता प्रिया पल खायला सुरुवात करते. तर नागराज प्रियाला म्हणते गंडवलंस ना, हिला सुद्धा गंडवलं, किती थापा मारशील? अग इतक्या थापा मारून तुला कंटाळा येत नाही का ग? तर निर्लज्ज प्रिया नागराजला म्हणते गेली कित्येक वर्ष हेच काम तर मी करते, त्या सुभेदार आणि किल्लेदार यांना इतकी वर्ष गंडवत तर आलीच ना, मग यांना गंडवणं कितीच अवघड आहे माझ्यासाठी. मग या सगळ्यामध्ये ही काय चीज आहे काका? तुम्ही हे जे काही बघताय ना, ते हिमनगाच टोक आहे, बाकी काय अजून सगळी काम माझी बाकी आहेतच, कारण तुम्ही अजून माझं टॅलेंट बघितलंच नाहीये. तर नागराज म्हणतो नाही प्रिया, मी तुझं टॅलेंट बघितले आता. अगं हेच तर तुझा टॅलेंट आहे, म्हणजे मी आता तिथे तुरुंगात सडणार आणि तू मात्र इथे आईश करणार. तर प्रिया नागराजला म्हणते अहो थांबा ना, येईल तिचा फोन. तर आता नागराज प्रियाला म्हणते तू काय डोक्यावर पडलीयस काग? अगं मला जर थांबायचं असतं ना, तर मी थांबलो असतो, तुरुंगात का गेलो असतो, पण ते सगळं काही माझ्या हातात नाहीये, एवढेही तुला कळत नाहीये का? आणि हो, हे सगळं काही तुमच्याच हातात आहे, समजलं ना? तुमचे रिपोर्ट नॉर्मल का आलेत हे तुम्हाला माहीत आहे का? कारण तुम्ही नॉर्मल वागताय. अहो डॉक्टर आल्यानंतर थोडी ॲक्टिंग करायची, इथे दुखते तिथे दुखते, एवढेही तुम्हाला जमत नाही का? तसं जर तुम्ही केलं असतं ना, तर त्या डॉक्टरांनी जसा माझ्यावर विश्वास ठेवला ना, तसाच तुमच्यावरही ठेवला असता. तर नागराज म्हणतो असं कसं शक्य झालं असतं? शरीरात काहीतरी बदलव व्हायला पाहिजे ना, काहीतरी दुखायला तर हवं ना. जर शरीराला काहीच त्रास होत नसेल तर रिपोर्ट नॉर्मल येणारच ना, आणि मग कोणी मला इथे राहायला देणार आहे का? तर प्रिया नागराजला म्हणते एक मिनिट, तुम्हाला सफरचंदाची लर्जी आहे ना? मला आठवते एकदा तुमच्या बिंडोक बायकोने तुम्हाला सफरचंद खायला दिलं होतं, त्यानंतर तुम्हाला खूप त्रास झाला होता आहे ना? तुम्हाला सफरचंदाची लर्जी? तर नागराज म्हणतो हा आहे मला सफरचंदाची लर्जी. तर प्रिया म्हणते मग वाट कसली पाहताय, हे घ्या आणि सुरुवात करा खायला. अहो जर हे तुम्ही सफरचंद खाल ना, तर इथला कोणीही तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचा विचारही करणार नाही. तर प्रिया हे बोलत असताना नागराज प्रियाला म्हणते प्रिया, हे सगळं काही किती थंड डोक्याने बोलतेस तू? अग हे सगळं काही माझ्या जीवावर बेटेल. तर प्रिया म्हणते ओ काही जीवावर वगैरे भेटणार नाहीये, काही जीव घेणे एलर्जी नाहीये, तुम्हाला गप्पापणे खा आणि थोडसं नाटक करा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन घरी जाण्यासाठी निघालेले असतात, परंतु अर्जुन गाडीमध्ये एकटक बघत शांत तसाच बसून असतो. सायली विचारते काय हो, कसल्या विचारात हरवलाय? तर अर्जुन म्हणतो काही नाही, गणपती जवळ आले आहे आणि गाडीमध्ये गणपती नाहीये, मग विचार करतोय की गणपतीची मूर्ती कशी आणि कुठून घ्यावी. तर आता सायली अर्जुनला म्हणते तुमचा हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे, असं म्हणत सायली बॉक्समधून गणपती बाप्पांची मूर्ती बाहेर काढते आणि ती इतकी छान नाजूक मूर्ती पाहून अर्जुन म्हणतो वाह, खरंच किती छान आहे, इतकं छान नाजूक काम, कोरीव आणि अगदी परफेक्ट फिनिशिंग. खरंच बायको, तुला कसं कळालं? तर सायली म्हणते तुम्हाला काडीत गणपतीची मूर्ती हवी आहे हे तर मला अगोदरच माहीत होतं,
पण या सगळ्यासाठी मी खूप शोधाशोध केली आणि खास पेंच्या गणपती कार्यशाळेतूनच मी ही मूर्ती आणली आहे. तर अर्जुन म्हणतो, काय पण पेनवरून आणण्या इतपत काय आहे या खास मूर्तीत? तर सायली म्हणते, हो सांगते, ही आहे GI टॅग असणारी अधिकृत मूर्ती. पेनच्या कारागिरांनी वर्षानुवर्ष जपलेल्या कलेचा वारसा घ्यात आहे आणि त्यातूनच ही मूर्ती घडली आहे. अहो, तुम्हीच बघा ना, ही मूर्ती किती नाजूक, अगदी कोरीव काम केलेली आहे. अगदी प्रत्येक काम, अगदी फिनिशिंग अगदी व्यवस्थित आहे. आता अर्जुन ती मूर्ती आपल्या हातात घेतो आणि सायलीला म्हणतो, खरंच बायको किती छान वाटते ना, म्हणजे हात लावल्यावरच कळत्य की किती मेहनत आणि किती श्रद्धा अगदी मनापासून बनवली गेली ही मूर्ती. तर सायली अर्जुनला म्हणते, आणि हो, महत्वाचं म्हणजे ही मूर्ती इकोफ्रेंडली आहे, म्हणजे आपली श्रद्धा आणि परंपरा तर जपली जाणारच आहे, शिवाय त्यासोबत निसर्गाची काळजीसुद्धा घेतली जाईल. अर्जुन म्हणतो, क्या बात आहे बायको, खरंच म्हणजे या सगळ्यामध्ये निसर्गाचा सुद्धा विचार केला गेला आहे आणि जशी मूर्ती हवी तशीच तू शोधून आणलीस, त्यासाठी मनापासून थँक्यू. आता सायली आणि अर्जुन दोघंही मिळून ती मूर्ती आपल्या गाडीमध्ये विराजमान करतात आणि यानंतर दोघंही गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतात, जयघोष करत म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. इतकी छान मूर्ती सायडीने आणलेली असते की ती अर्जुनलाही खूप आवडलेली असते. तर दुसरीकडे हॉस्पिटलला आपल्याला पाहायला मिळत कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि प्रियाला म्हणतात, प्रिया, श्वेताचा फोन आला आहे. आता प्रिया श्वेताचा फोन उचलते आणि म्हणते, बोल श्वेता. तर श्वेता म्हणते, प्रिया, सायली आणि अर्जुनने या वाचल्या आश्रमच आता राज्यस्तरावर नाव नोंदवलं आहे. आता हे आश्रम हे राज्यस्तरावर नोंदवलं गेलं आहे आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आश्रमाची नवीन संस्थापक सायली सुभेदार आहे. तर प्रिया खुश होत म्हणते, ग्रेट, आता वाचल्या आश्रमात काही झालं तर या सगळ्याला जबाबदार कोण? सायली, सुभेदार. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही आनंदाची बातमी. ज्यावेळी सायली कल्पनाताईंना सांगते तर त्यावेळी कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, हे फक्त सर्टिफिकेट नाहीये, तर ही सगळ्यात खूप मोठी तुझ्यावर असणारी जबाबदारी आहे. तर सायली म्हणते, हो आई, आता हळूहळू या सगळ्या गोष्टीची जाणीव होते मला. तर दुसरीकडे सचिन इन्स्पेक्टर धुमाळ यांना फोन करतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर धुमाळ, आता उद्या तुम्ही माझ्या माणसाला घेऊन वाचल्या आश्रमात जायचे आहे. तर राकेश सचिनला म्हणतो, म्हणजेच अर्जुन आणि सायली वर पहिला वार करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. तर सचिन म्हणतो, हो, आता तर त्यांना कुठे लपायचं हे सुद्धा कळणार नाही. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो की आपलं बाळ कसं दिसेल हे इमॅजिन करू आणि तसं चित्र काढू. आता सायली आणि अर्जुन एका बोर्डवर चित्र काढतात आणि दोघेही हसत असतात. तर त्यावेळी सायलीला कुसुमताईचा फोन आलेला असतो. कुसुमताई म्हणतात, सायली, तू जशी आहेस तशीच आश्रमात निघून ये. आता नक्की काय घडलं असेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.